Hello everyone. Hello everyone. So today we'll be discuss about the orthopedic abnormality. Okay, so in orthopedic abnormality, I will discuss about that development dysplasia of hips and the club foot. Okay, so there are two abnormality present in the children related to orthopedic. Okay, so this one the congenital abnormality present in the children's. So I will discuss about that one by one. Okay, so firstly I will discuss regarding to development dysplasia of hips. Okay, so the development dysplasia of hip, it is a related regarding to our hip. Okay, hip bone is dislocated to the original position, that is called of dysplasia of hip. Okay, so after that I will discuss about that club foot. Okay, club foot, it is a abnormality present in the foot. Okay, so first of all I will see dysplasia of hip. Okay, so the first one, introduction. Abnormality of the development hip that including dislocation, subluxation and dysplasia of hip joint. Okay, so in that the hip bone is not developed properly or the dislocation in the original position. Okay, so subluxation and the dysplasia of hip joint. Okay, so displacement or dislocation of the hip joint. Okay, so the acetabulum is not properly fit in the socket. Okay, so that is the dislocation or the subluxation and the displacement of the hip joint in their position. Okay, किंवा जे आता ही आपला acetabulum आणि socket joint. ओके, सो दोघांमध्ये जी अटॅचमेंट आहे ती प्रॉपरली नाही. ओके, सो प्रॉपरली नसल्यामुळे काय होणार की बेबी मध्ये ॲबनॉर्मॅलिटी होईल इन लेग्स मध्ये किंवा हिप बॉइंट मध्ये. ओके, त्यानंतर इन्सिडन्स रेट आय विल डिस्कस. सो ऑकर्स इन 1 of 800 live births is suffering from dysplasia of hip. Okay, female are affected more than males. Okay, so यामध्ये जर का रेट बघितला मेल as to female, so female also more affected in the male in dysplasia of hip. Genetic and ethnic factor play a role. Okay, so the main reason काय यामध्ये genetic factor and ethnic factor also play a role in a dysplasia of the hip. Okay, may affected one or both legs असेल त्यामध्ये. तर त्यामध्ये आपण बघू कोणते रिजन जास्त अफेक्टेड आहे. एक वन अफेक्टेड आहे की दोन्ही पण अफेक्टेड आहे. लेफ्ट साइड जर का आपण बघितला हिप तो 60% अफेक्टेड आहे. ओके, सो त्यानंतर राईट हिप जर का बघितला 20%. बोथ जर का अफेक्टेड असते ते इन 20% केसेस म्हणजे आपल्याला बघायला भेटतात. ओके, सो 60% चान्सेस आहे की लेफ्ट साइड मीन्स लाईक वन अफेक्टेड असणार इन फिमेल्समध्ये, मोर कॉमन इन फिमेलमध्ये असणार. राईट हिप जर का बघितला आपण अफेक्टेड पर्सेंटेज रेट 20% आहे. बोथ ऑल्सो अफेक्टेड इन 20%. ओके, त्यानंतर इटोलॉजिकल फॅक्टर ऑल्सो अफेक्टिंग इन द डिस्प्लेजिया ऑफ हिप. ओके, मल्टी फॅक्टोरियल. ओके, प्रेसिपोडोसिंग फॅक्टर, प्रीनेटल ब्रिज पोजिशनिंग, ligamentous laxity, circulating maternal hormone, relaxin, excrete and affect, chromosomal abnormality or in utero condition, those limited movement associated with the postural difficulties, talibs, equinovarus. Okay, metatarsus deformity. ओके, सो यामध्ये इटोलॉजिकल फॅक्टर कोणते अफेक्टेड होणार यामध्ये मल्टीफॅक्टोरियल. ओके, सो जे पण मल्टीफॅक्टोरियल म्हणजे जास्त फॅक्टर त्यामध्ये अफेक्ट होऊ शकतात, लाईक मदर फॅक्टर अँड द चिल्ड्रन फॅक्टर ऑल्सो अफेक्टेड. प्रिडिस्पोजिंग फॅक्टर असेल. ओके, त्यामध्ये प्रीनॅटल ब्रिज पोझिशनिंग असेल. ओके, सो बेबीची पोझिशनिंगची ब्रिज पोझिशनिंग. ओके, सो आपण बोलतो ना की व्हॉटेस्ट पोझिशन म्हणजे लाईक हेड अगोदर स्टार्ट येणार. सो यामध्ये काय होणार, लेग्सपासून स्टार्ट होऊ शकतो किंवा बटक्सपासून स्टार्ट होऊ शकतो. नॉट प्रॉपरली ॲबनॉर्मल पोझिशनिंग असेल डिलिव्हरीच्या टायमिंगला तर तेव्हा सुद्धा अफेक्ट होणार. लिगामेंटेड लॅक्झिसिटी असेल. ओके, जे पण लिगामेंट आहे ओके त्यांच्यामध्ये डिक्रीज इन डेफिशियन्सी होऊ शकते. त्यामध्ये सर्क्युलेटिंग मॅटर्नल हार्मोन. ओके, रिलॅक्सिन हार्मोन जो आहे तो सर्क्युलेट होत असेल बॉडीमध्ये बेबीच्या, त्याची कंडिशन होऊ शकते. एक्सक्रीट अँड अफेक्ट. ओके, क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी असेल. ओके, आपण बोललो की क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी असेल, लाईक डाऊन सिंड्रोम असेल, टर्नर सिंड्रोम असू शकतो. ओके, किंवा ट्रायझोमी सिंड्रोम असू शकतो. ओके, सो यामुळे काय होणार की क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी प्रेझेंट असली चिल्ड्रन्समध्ये, सो बेबी विल बी सफरिंग फ्रॉम डिस्प्लेजिया ऑफ हिप. ओके, और युटेरो कंडिशन दॅट इज लिमिटेड मुवमेंट. ओके, सो इन युटेरसमध्ये जर का लिमिटेड मुवमेंट असेल चिल्ड्रनची किंवा बेबीची फिटस. ओके,
सो त्यावेळेला सुद्धा हा फॅक्टर अफेक्ट होऊ शकतो. त्यानंतर असोसिएटेड विथ पोस्चुरल डिफिकल्टी. ओके. त्यानंतर टॅलिप्स इक्विनोव्हायरस म्हणजे आपण क्लब फूट त्याला बोलू शकतो. मेटाटार्सस डिफॉर्मिटी असेल त्यामध्ये. ओके. मेटाटार्सस डिफॉर्मिटी सुद्धा डिस्प्लेजिया ऑफ हिप आपल्याला बघायला भेटू शकतो. हे इटोलॉजिकल फॅक्टर झाले आपले. डिस्प्लेजिया डेव्हलपमेंट ऑफ डिस्प्लेजिया ऑफ हिप. फेमोरल हेड हॅज अन ॲबनॉर्मल रिलेशनशिप विथ ॲसिटॅबुलम. ओके. सो मी तुम्हाला बोललो ॲसिटॅबुलमचं आणि फिमरचं हेड आहे. ओके. हेड ऑफ फिमर आणि ॲसिटॅबुलम. ओके. जे शॉकेट जे त्या ठिकाणी तयार होणारे अटॅचमेंट आहे ते ॲबनॉर्मल रिलेशनशिप आहे दोघांमध्ये. त्याला आपण डिस्प्लेजिया किंवा डेव्हलपमेंट ऑफ डिस्प्लेजिया ऑफ हिप असं त्याला बोलू शकतो. फ्रँक डिसलोकेशन असेल, नो कॉन्टॅक्ट बिटवीन फिमोरल हेड अँड ॲसिटॅबुलम. ओके. सो त्या टाईम म्हणजे काय होणार आहे की फिमर आणि ॲसिटॅबुलम ह्या दोघांमध्ये ॲबनॉर्मल कनेक्शन असू शकतं किंवा कॉन्टॅक्ट हा डिक्रीज असू शकतो किंवा नो कॉन्टॅक्ट असू शकतो दोघांमध्ये. सबलक्झेशन, पार्शियल डिसलोकेशन असेल. ओके. मिनिंग दॅट ॲसिटॅबुलम इज नॉट फुल्ली सिटेड विथ द हिप जॉईंट. ओके. पार्शियल डिसलोकेशन असू शकतं त्यामध्ये, नॉट म्हणजे फुल्ली डिसलोकेशन नाही पण पार्शियली राहू शकतं. मिनिंग दॅट ॲसिटॅबुलम इज नॉट फुल्ली सिटेड विथ द हिप जॉईंट. ओके. सो दॅट टाईमला काय होणार की बेबी विल नॉट सिट प्रॉपरली. ओके. त्याला आपण सबलॅक्झेशन असं बोलू शकतो की बेबीचं हिप जॉईंटवरती सिट करू शकत नाही. ओके. ज्यावेळेला सिटिंग पोझिशन येणार बेबीमध्ये, सो बेबी विल बी नॉट सिट प्रॉपरली. ओके. सो डिस्प्लेजिया म्हणजे काय? ॲसिटॅबुलम इज शॉलो और स्लोपिंग इन्स्टेड कप शेप. ओके. जे पण ॲसिटॅबुलम आहे ते इन्स्टेड कप शेपमध्ये असू शकतं किंवा शॅलो शेपमध्ये असू शकतं. त्याला आपण डिस्प्लेजिया असं बोलू शकतो. ओके. त्यानंतर पॅथोफिजिओलॉजी ऑफ डेव्हलपमेंट डिस्प्लेजिया ऑफ हिप. हिप कॅन डेव्हलप नॉर्मली इफ द फिमोरल हेड इज appropriately and deeply seated with the acetabulum. If subluxation or continue dislocation occurs, structural changes in hip anatomy occurs. Continued dysplasia cause limited abduction of hip and contracture of muscle. ओके. सो यामध्ये काय होणार की पॅथोफिजिओलॉजी ज्यावेळेला स्टार्ट होणार, सो हिप कॅन डेव्हलप नॉर्मली. ओके. हिप काय तो डेव्हलपली नॉर्मल होणार, पण जो फिमोरल हेड आहे ओके तो ॲप्रोप्रिएटली फॉर्म होणार पण डीपली सिटेड विथ ॲसिटॅबुलम. ओके. सो ॲसिटॅबुलम जे शॉकेट दोघांमध्ये स्टार्ट होणार किंवा रेडी होणार ते डीपली सिटेड होणार. ओके. त्यानंतर सबलॅक्झेशन आपल्याला माहिती आहे की नो कॉन्टॅक्ट असणार दोघांमध्ये, पण कंटिन्यू डिसलोकेशन असणार दोघांमध्ये, ॲसिटॅबुलम आणि त्यानंतर हिपचं हेड. ओके. फिमोरल हेड. ओके. त्यानंतर स्ट्रक्चरल चेंजेस असू शकतात त्यांच्यामध्ये किंवा डिफॉर्मिटी असू शकते. ओके. त्यानंतर आहे कंटिन्यूस डिस्प्लेजिया आपल्याला बघायला भेटू शकतो त्यामध्ये की नॉट प्रॉपरली इन पोझिशन त्यांच्या. कॉज लिमिटेड अबडक्शन. ओके. सो ज्यावेळेला आपण रेंज ऑफ मोशन किंवा अबडक्शन अडक्शन किंवा फ्लेक्शन एक्सटेन्शन करतो हिपचं, त्यावेळेला आपल्याला कॉज म्हणजे लिमिटेड अबडक्शन त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटू शकतो. ओके. कॉन्ट्रॅक्चर ऑफ मसल असू शकतं. ओके. कॉन्ट्रॅक्चर ऑफ मसल सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटू शकते. कॉम्प्लिकेशन्स काय होऊ शकतात? अवॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ फिमोरल हेड. ओके. अवॅस्क्युलर नेक्रोसिस त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटू शकते. लॉस ऑफ रेंज ऑफ मोशन आपण या ठिकाणी बघितलं ज्यावेळेला फ्लेक्शन एक्सटेन्शन अबडक्शन अडक्शन. ओके. इंटरनल रोटेशन असू शकतं. ओके. या ठिकाणचे जे रेंज ऑफ मोशन जे आहे तुम्ही फर्स्ट इयरला शिकले असेल फाउंडेशन ऑफ नर्सिंगमध्ये कोणत्या टाईप ऑफ एक्झरसाइज आपण करू शकतो पेशंटमध्ये. सो या ठिकाणी लॉस ऑफ रेंज ऑफ मोशन आपल्याला बघायला भेटू शकतात. अनस्टेबल हिप. ओके. जो हिप जी आहे ज्यावेळेला बेबी सिटिंग असणार, ओके, नॉट बेबी प्रॉपरली सिट नाही करणार. ओके. ज्यावेळेला तो स्टार्ट करणार वॉकिंगसाठी किंवा ॲबडोमिनलवर तो थांबणार. ओके. सो म्हणजे ॲबडोमिनल तो हे करणार. ओके. रेंगळणार. ओके. सो त्या टाईमला काय होणार की हिपची डेव्हलपमेंट होणार पण तो जे फंक्शनिंग आहे तो प्रॉपरली करू शकणार नाही. ओके. अनस्टेबल हिप त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटणार. फिमोरल नर्व पॅल्सी. ओके. फिमोरल नर्व पॅल्सी म्हणजे ॲबनॉर्मल मुवमेंट त्या ठिकाणी स्टार्ट होणार फिमोरल नर्वमध्ये. लेग नर्व डिस्क्रेपन्सी आपण त्याला बोलू शकतो. लेग नर्व डिस्क्रेपन्सी. ऑस्टिओआर्थरायटिस. ओके. इन्फ्लॅमेशन ऑफ म्हणजे इन्फ्लॅमेशन ऑफ त्या ठिकाणी बोन्स आपण त्यांना असं बोलू शकतो. ओके. सो हे ठिकाणी आपले कॉम्प्लिकेशन होते डेव्हलपमेंट डिस्प्लेजिया ऑफ हिपची. ओके. डायग्नोस्टिक टेस्ट कोणत्या करणार आपण? ब्लो टेस्ट, त्यानंतर आउटलाईनी टेस्ट,
गॅलेक्झी गॅलेक्झिन सायन्स आणि एक्सरे. ओके, सो आता या ठिकाणी आपण टेस्ट बघू. बॅरलो टेस्ट कोणते. ओके, सो इमॅजिनिंगमध्ये आपल्याला बघायला भेटू शकते की ॲसिटॅबुलम आणि हिप ऑफ हेड जे आहे ते प्रॉपरली जॉईनिंग नाही आहे. ओके, त्यांचं प्रॉपरली जॉईनिंग नाही आहे. ओके, सो या ठिकाणी बघा आपल्याला इमेजमध्ये दिलेलं आहे की जो हिप आहे, आता हा राईट साईड आहे, जो हिप आहे आणि हेड ऑफ याचं फिमर बोन आहे. ओके, सो त्यांच्यामध्ये ॲबनॉर्मल कलेक्शन आपल्याला त्या ठिकाणी बघतो. ओके ओके, या या दोन इमेज आपल्याला बघू शकतात. ज्या ठिकाणी रेड सर्कल केलेलं आहे ते ॲबनॉर्मल पोझिशनिंग आहे आणि ज्या ठिकाणी विदाऊट सर्कल आहे ते नॉर्मल पोझिशनिंग आहे. ओके, सो डिस्प्लेजी ऑफ हिप या ठिकाणी इमॅजिनिंगमध्ये आपल्याला बघायला भेटली. आता ऑटोलॅनिस मॅन्युअर म्हणजे काय की ज्या वेळेला आपण आफ्टर 3 मंथ ऑफ एज, ओके, तर का 3 महिन्याच्या नंतर किंवा आपण ज्या वेळेला बेबी झाला, ओके, सो त्या टाईम पिरियडमध्ये जर का आपण जे बेबीचे लेग्स आहे, ओके, ते आपण क्लोज केले, ओके, म्हणजे क्लोज करत आलो, म्हणजे जवळ घेऊन आलो, तर त्याला आपण त्यावेळेला काय होणार, बेबी जास्त क्राय करणार. ओके, सो त्या ठिकाणी आपल्याला बेबीला जास्त पेन होऊ शकतो किंवा आपल्याला पण जी हिपची मुवमेंट आहे ती आपल्याला कळू शकते की नाही डिस्प्ले ऑफ म्हणजे डिस्प्ले ऑफ हिप या ठिकाणी प्रेझेंट आहे बेबीमध्ये. ओके, सो त्या ठिकाणी आपण जर का दूर घेऊन जाणार, ओके, दूर घेऊन जाण्यानंतर आपल्याला लाईक बोन्स साऊंड आपल्याला त्या ठिकाणी हिअर होणार. ओके, सो त्याला आपण ऑर्थोलॅनिस मॅन्युअर असं बोलू शकतो. हे पॉझिटिव्ह साईन असणार. ओके, आफ्टर 3 मंथ ऑफ एज टेस्ट बिकम निगेटिव्ह. ओके, सो ज्यावेळेला 3 मंथ्स ऑफ एजचा बेबी होईल त्यावेळेला ही टेस्ट काय ही निगेटिव्ह असणार. ओके, बॅरलॉस मॅन्युअर म्हणजे काय, ज्या वेळेला आपण बेबीचे हे लेग्स आहे ते बॅक साईडला म्हणजे की अपोजिट साईडला घेऊन जाणार. ओके, सो त्यावेळेला काय होणार की आपल्याला साऊंड दिसणार. ओके, आणि ज्यावेळेला हिप आहे हिप, तर हिप आपल्याला हिपची मुवमेंट होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसणार. ओके, हिप किंवा ॲसिटॅबुलम या ठिकाणी दोघांची मुवमेंट आपल्याला होताना दिसणार, त्याला बॅरलॉस मॅन्युअर आपण असं बोलतो. ओके, सो आता मॅनेजमेंट काय आहे त्या दोघांचं गोल टू मेंटेन हिप जॉईंट इन रिडक्शन सो दॅट फेमोरल हेड अँड ॲसिटॅबुलम कॅन डेव्हलप प्रॉपरली. ओके, हे आपलं मेन गोल आहे त्याचं की प्रॉपरली मेंटेन पाहिजे आपल्याला हिप जॉईंट आणि रिडक्शन फिमोरल हेड असेल ते आपल्याला रिड्यूस करायचं आहे. ॲसिटॅबुलम प्रॉपरली आपल्याला डेव्हलप करायचा आपला हा मेन गोल आहे. सो मग आपण ट्रीटमेंट काय देणार की ॲज पर एज ग्रुपनुसार लेस दॅन 6 मंथ पॅल्विक हार्नेस. ओके, आपण पॅल्विक हार्नेस आपण समोर बघू इमेजेसमध्ये. फ्रॉम 6 मंथ टू 2 years क्लोज रिडक्शन. ओके, 6 मंथपासून ते 2 yearsपर्यंत क्लोज रिडक्शन पाहिजे त्या ठिकाणी आपल्याला. अबोव 2 years ओपन रिडक्शन अँड कास्टिंग त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटेल. ओके, किंवा कास्टिंग आपण त्या ठिकाणी अप्लाय करू शकतो. ओके, ओपन रिडक्शन असणार त्या ठिकाणी 2 years अबोव एजमध्ये किंवा 6 मंथ टू 2 yearsपर्यंत क्लोज रिडक्शन आपण त्या ठिकाणी ठेवू. ओके, आणि 6 मंथ आपण मध्ये त्याला पाल्विक हार्नेस आपण प्रोव्हाइड करू. ओके, सो ॲबनॉर्मल हिप ॲट बर्थ सबलॅग्स ह्या ठिकाणी चार्टद्वारे दिलेलं आहे. तुम्हाला चार्टपेक्षा आपण प्रोसिजरमध्ये बघू. प्रोसिड्युरल स्टेप असेल यूज ऑफ स्किन or skeletal traction to gradually stretch associated soft tissue structures, close reduction under the gestation age. Okay, a spica cast for 12 weeks, adduction brace fully time for 2 months, brace at night and during nap time. ओके, सो या ठिकाणी ब्रेसेस काय आहे, ओके, स्पायका कास्ट काय आहे आणि त्यानंतर यानंतर यामध्ये स्ट्रेचर आहे. ओके, ट्रॅक्शन कसं अप्लाय करतो आपण स्केलेटल ट्रॅक्शन ते आपण या ठिकाणी बघतो. ओके, पाल्विक हार्नेस प्रिव्हेंट ॲडिक्शन व्हाईल अलोविंग फ्लेक्शन अँड ॲबडक्शन. ओके, ही पाल्विक हार्नेस हे डिव्हायसेस आपल्याला बघायला भेटू शकतात. फॉर 6 weeks encourage डिपेंडिंग अँड स्टॅबिलिटी ऑफ ॲसिटॅबुलम. ओके, सो या ठिकाणी पोझिशनिंग ऑफ जे ॲसिटॅबुलम आहे आणि फिमरचं जे हेड आहे त्यामध्ये प्रॉपरली पोझिशनिंग प्रेझेंट असणार. ओके, सो पाल्विक हार्नेस आपण अप्लाय करतो इन 6 weekमध्ये बेबीमध्ये. ओके, त्यानंतर आपण त्यामध्ये आपण स्टॅबिलिटी मेंटेन ठेवणार. ओके, कन्सिस्टन्सी किंवा कॉन्ट्रॅक्टेबिलिटी आपण त्यामध्ये मेंटेन ठेवणार. ओके, सो त्यामध्ये आपल्याला अडक्शन जे आहे ते प्रिव्हेंट करायचं आहे, फ्लेक्शन आणि अबडक्शन आपल्याला त्या ठिकाणी प्रिव्हेंट करायचं आहे बेबीचं. ओके, त्यानंतर पाल्विक हार्नेस इंडिकेशन काय फुली रिड्युसिबल हिप त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटू शकतो. ओके, चाइल्ड नॉट अटेम्प्टिंग टू स्टँड. ओके, सो त्या ठिकाणी चाइल्ड काय करणार, स्टँड होणार नाही. ओके, सो तो स्टँड झाला नाही तर त्याच्या हिपवर प्रेशर पडणार नाही किंवा ॲसिटॅबुलमवर प्रेशर पडू शकणार. ओके, सो फॅमिलियर आहे. ओके, क्लोज रेग्युलेशन फॉलोअप. ओके, एव्हरी 1 to 2 weeks फॉर इमॅजिनिंग अँड ॲडजस्टमेंट. ओके, त्या ठिकाणी आपल्याला एक्सरे करायचा आहे.
ड्युरेशन काय असू शकते, चाइल्ड एज ॲट हिप स्टॅबिलिटी प्लस 3 मंथ. ओके, ज्यावेळेला त्याची हिप स्टॅबिलिटी होणार आणि प्लस 3 मंथ ड्युरेशन आपल्याला त्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे पाल्विक हार्नेस. ओके, त्यानंतर फेल्युअर्स, पुअर पॅरेंट कॉम्प्लियन्स. ओके, फेल्युअर्स काय होऊ शकतात, आता आपण इंडिकेशन तर बघितलं तर फेल्युअर्स काय, पुअर पॅरेंट्स कॉम्प्लियन्स, इम्प्रॉपर यूज बाय द फिजिशियन, इनॲडिक्वेट इनिशियल रिडक्शन असणार, फेल्युअर टू रिकॉग्नाइज पर्सिस्टंट डिसलोकेशन, वायरेट L 1990, बायोलॅटरल डिसलोकेशन, absent ऑर्थोलॅनिस साइन 7 वीक ऑफ एज. ओके, त्यानंतर केअरिंग फॉर अ चाइल्ड विथ पाल्विक हार्नेस आपल्याला बघायला भेटू शकतो. आपण त्या ठिकाणी बघू केअरिंग कशी करायची पाल्विक हार्नेसमध्ये. डू नॉट ॲडजस्ट स्ट्रॅप विदाउट चेकिंग विथ द फिजिशियन फर्स्ट. ओके, until physician instruct you to take harness off for a period, it must be used continuously. ओके, आपल्याला फिजिशियनच्या ॲज पर प्रिस्क्रिप्शननुसार आपल्याला अप्लाय करायचं आहे. ओके, सो ज्यावेळेला आपण टाईट करू शकतो किंवा ॲडजस्टमेंट करू शकतो तर आपल्याला अगोदर फिजिशियनला विचारायचं आहे की ॲडजस्टमेंट किती लेवलपर्यंत आपल्याला करायची. ओके, कितीपर्यंत आपण ठेवू शकतो. चेंज बेबी डायपर व्हाईल इन हार्नेस. ओके, बेबीचं डायपर पण आपण चेंज करणार हार्नेसमध्येच. प्लेस बेबी टू स्लीप ऑन हर बॅक. ओके, त्याला त्याच्या बॅकवर झोपी घालायचे. डू नॉट प्लेस क्लॉथ अंडर द हार्नेस ड्युरिंग द पिरियड ऑफ कंटिन्युअस यूज. ओके, सो जर कंटिन्युअस यूज असेल तर कोणतं क्लॉथ आपल्या त्या ठिकाणी अप्लाय करायचं नाही. वन द बेबी इज परमिटेड टू बी आउट ऑफ द हार्नेस फॉर अ शॉर्ट व्हाईल. यू मे बाथ बेबी व्हाईल हार्नेस इज ऑफ. ओके, त्यानंतर लॉंग नी सॉक्स अँड अंडर स्कर्ट आर रिकमेंडेड करू शकतो आपण त्यांना. नोट लोकेशन of marking on the strap for appropriate placement of harness. Wash harness with mild detergent and air dry. त्यानंतर क्लोज रिडक्शन प्लस स्पायका आपल्याला बघू शकतो आपण. फेल्युअर आफ्टर 3 वीक ऑफ पाल्विक ट्रायल. ओके, या ठिकाणी क्लोज रिडक्शन प्लस स्पायका आपल्याला बघू शकतो आपण. हे बघा आहे क्लोज रिडक्शन स्पायका आपल्याला बघायला भेटू शकतो. ओके, क्लोज रिडक्शन स्पायका या. ओके, आता आपण बघू क्लब फूट. कंजेनाटल प्रेझेंट ॲट बर्थ. ओके, टॅलिप्स आपण त्याला टॅलिप्स असं बोलू शकतो किंवा इक्विना व्हायरस टॅलिप्स आपण त्याला असं बोलू शकतो. ओके, इक्विना व्हायरस टॅलिप्स आपला हा आता दुसरा पॉईंट चालू झाला. डिस्प्ले जो हिप जो आहे आपला तो फिनिश झाला. आता आपला इक्विना व्हायरस टॅलिप्स आपण आपला क्लब फूट आपण त्याला बोलू शकतो. हा आपला स्टार्ट झाला आहे. ओके, न्यू टॉपिक आपला स्टार्ट झालेला आहे. सो कंजेनिटल हा प्रेझेंट असणार आहे बर्थला. ओके, सो ज्यावेळेला लेगची जी पोझिशन आहे फूटची पोझिशन आहे ती क्रॉसमध्ये असणार. ओके, म्हणजे जी राईट पोझिशन असेल ती अपोजिट पोझिशन आपल्याला बघायला भेटू शकतो. टॅलिस रेफरिंग टू फूट अँड अँकल. ओके, अँकल जे बोन आहे ते आपल्याला बघायला भेटू शकतात. बघा तुम्ही इमेजमध्ये बघू शकतात की जी पोझिशन आहे ती फूटची ती ॲबनॉर्मल आहे. इक्विना व्हायरस पॉइंटिंग डाऊनवर्ड अँड इनवर्ड. ओके, सो इनवर्ड अँड डाऊनवर्ड आपण त्या ठिकाणी पोझिशन दिसते. ओके, कंजेनिटल क्लब फूट. कंजेनिटल anomaly that occurs in 1 or 2 of 100,000 लाईव्ह बर्थ. ओके, 1 किंवा 2,000 लाईव्ह बर्थमध्ये आपल्याला बघायला भेटू शकतो. इन्सिडेंट रेट जर का आपण बघितलं 1 to 2 पर 1,000 पॉप्युलेशन आपल्याला बघू शकतो. बॉईज अफेक्टेड ट्वाईस ऑफन ॲज गर्ल. ओके, सो या ठिकाणी जास्त करून बॉईज अफेक्टेड असणार आहे गर्ल्सपेक्षा. बायलॅटरल क्लब फूट 50% केसेसमध्ये आपल्याला बघू शकतो आपण बायलॅटरल क्लब फूट. ओके, त्यानंतर कॉजेस काय आहे, पॉझिटिव्ह फॅमिली हिस्ट्री असणार या ठिकाणी. त्यानंतर डिवायडेड इंटू 3 कॅटेगरीजमध्ये की पोझिशनल अल्सो कॉल्ड ट्रान्झिशनल और माइल्ड और पोस्चरल सिंड्रोमिक और कंजेनिटल आयडियोपॅथिक और ट्रू. ओके, डिवायडेड 3 कॅटेगरीमध्ये केलं की पोझिशनल अल्सो कॉल्ड ट्रान्झिशनल असू शकतात. ओके, माइल्ड असू शकतात किंवा पोस्टल असू शकतात, सिंड्रोमिक असू शकतं किंवा कंजेनिटल आयडियोपॅथिक किंवा ट्रू कॅटेगरी असू शकतं. ओके, सो आता आपण या ठिकाणी त्याचे टाईप्स बघू शकतो की टॅलिप्स किंवा क्लब फूटचे. टॅलिप्स, कॅवस. ओके, कॅवस म्हणजे आपल्याला की जे फिंगर आहे, ओके, जे मिडल जे लार्ज फिंगर आहे फूटचं ते त्या ठिकाणी बघा. ओके, ॲबनॉर्मल पोझिशनिंग आहे. टॅलिप्स इक्विनस. ओके, इक्विनस म्हणजे काय होणार की तो की जो फर्स्ट पार्ट आहे ओके फूटचा तो त्यावरती त्याचं जास्त प्रेशर असणार आहे. ओके, त्यानंतर टॅलिप्स कॅल्किनस आपण बघू. सो जो बॅकवर्ड किंवा लोअर पार्ट आहे फूटचा तो त्यावर जास्त प्रेशर करणार आणि वरती त्याचा बघा जो फर्स्ट पार्ट आहे फ्रूटचा तो डिफरंट आहे. ओके, टॅलिप्स वेल्गस म्हणजे की
ॲबनॉर्मल आपण ज्यावेळेला ज्यांच्यामध्ये वेट जास्त असणार, ओके, बेबी वेट जास्त असणार, त्यांच्यामध्ये हा बघायला भेटतो आपल्याला टॅलिप्स व्हेल्गस. त्यानंतर टॅलिप्स इक्विनोव्हेल्गस. ओके, इक्विनोव्हेल्गस म्हणजे जे फिंगर्स जे स्ट्रक्चर आहे ते डिफरंट आहे. ओके, बघू शकता तुम्ही इमेजमध्ये. ओके, हे टेलिप्स नावाचे आपण इमेज बघतोय. ओके, हे बघ ही इमेज. सो यामध्ये काय होणार की टेलिप्स इक्विनोव्हेल्गस म्हणजे की जे फिंगर आहे त्यावरती जास्त प्रेशर आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटू शकतो. त्यानंतर टेलिप्स कॅल्सिनोव्हेल्गस. ओके, लार्ज पोझिशन आहे. ओके, ॲबनॉर्मल पोझिशन आहे फिंगर्समध्ये पण, आणि जो लोअर पार्ट आहे फूडचा त्यावर जास्त प्रेशर आहे. त्यानंतर टेलिप्स व्हेरस. ओके, टेलिप्स कॅव्हनस. ओके, सो यामध्ये सुद्धा ॲबनॉर्मल पोझिशनिंग आपल्याला बघायला भेटू शकते. त्यानंतर टॅलिप्स इक्विनोवस. ओके, या ठिकाणी बघा, आणि टॅलिप्स कॅल्सिनो व्हेरस. ओके, या ठिकाणी डिफरंट टाईप आहे क्लब फूडचे. ओके, टॅलिप्सचे. त्यानंतर डायग्नोस्टिक इव्होल्युशन कसं करणार आपण, रेडिली अपरंट ॲट बर्थ. अफेक्टेड फूड युजली स्मॉलर और शॉर्टर विथ अन एम्प्टी हिल्स पॅड. ओके, एक्सरे त्या ठिकाणी आपण बघू शकतो. USG एक्झामिनेशन आपण त्या ठिकाणी करू शकतो. फिजिकल एक्झामिनेशन आपण त्या ठिकाणी करू शकतो. ओके, या ठिकाणी आपलं आय थिंक थेराप्युटिक मॅनेजमेंट आपण जर का बघितलं, टू अचीव पेनलेस प्लॅन्टिग्रेट. ओके, स्टेबल फूड आपण थेराप्युटिक मॅनेजमेंटमध्ये प्रोव्हाइड करू शकतो. 3 स्टेजेसमध्ये करेक्शन ऑफ डिफॉर्मिटी. ओके, सर्जिकल रिपेअरमेंटसुद्धा आपण त्या ठिकाणी करू शकतो. मेंटेनन्स ऑफ करेक्शन असू शकते त्यामध्ये, फॉलोअप अँड ऑब्झर्वेशन. ओके, सो ह्या 3 स्टेजमध्ये आपण त्याला मॅनेजमेंट प्रोव्हाइड करू शकतो. ओके, ह्या 3 स्टेजमध्ये आपण त्याला मॅनेजमेंट प्रोव्हाइड करू शकतो. ओके, त्यानंतर आता कास्टिंग कोणत्या अप्लाय करणार आपण, तर सिरियल कास्टिंग इमिडिएटली और शॉर्टली आफ्टर बर्थ फॉर 8 to 12 weeks. डेनिस ब्राउन स्प्लिंट असेल. ओके, फेल्युअर टू अचीव करेक्शन बाय 3 months. सर्जिकल करेक्शन. ओके, सो सर्जिकल करेक्शन जर का फेल्युअर झालं त्यावेळेला आपण हे जे स्प्लिंट आहे, ओके, डेनिस ब्राउन स्प्लिंट आहे, ते आपण त्या ठिकाणी अप्लाय करणार. ओके, डेनिस ब्राउन स्प्लिंट आपण त्याला बोलू शकतो. केव्हा अप्लाय करणार आपण, 8 to 12 weeks. ओके, आफ्टर द बर्थ. ओके, डेनिस ब्राउन स्प्लिट आहे आपण त्या ठिकाणी अप्लाय करणार. ओके, स्प्लिंट आपण अप्लाय करणार क्लब फूडमध्ये. सो आपलं आजचे टॉपिक संपले 2. एक डेव्हलपमेंट ऑफ डिस्प्लेजी ऑफ हिप होतं, आणि दुसरं टेलिप्स किंवा टेलिपस वेगस किंवा क्लब फूड आपण त्याला असं बोलू शकतो, जी ऑर्थोपेडिक ॲबनॉर्मॅलिटी प्रेझेंट आहे इन चिल्ड्रन्समध्ये. ओके, सो ऑलमोस्ट आपला खूप सारा सिलेबस कवर होत आहे. सो आता आपण नेक्स्ट जे डिसीज कंडिशन आहे मेन रिगार्डिंग तो आपल्या सिस्टीम वाईज आपण त्याकडे जास्त वळूयात. ओके, सो आता आपल्या ॲबनॉर्मॅलिटी संपल्या आहेत. ओके, विच टाईप ऑफ ॲबनॉर्मॅलिटी प्रेझेंट होते. ओके, तर आपलं तर संपले आहेत. ओके, आपण आता डिफरंट टाईपमध्ये बघूयात की ॲज पर सिस्टीम वाईज आपण कोणत्या डिसीजेस बघू शकतो. ओके, लवकरात लवकर तुमचा सिलेबस कंप्लीट होणार आहे. विदिन 10 to 15 days तुमचा सिलेबस हा संपणार आहे. ओके, सो आता आपण यामध्ये टेलिप्स कॅबस असेल. ओके, टेलिप्स इक्विनोव्हेल्गस असेल. ओके, सो टेलिप्स मीन्स क्लब फूड आपण लक्षात ठेवा. ॲबनॉर्मल फूड पोझिशनिंग असेल तर आपण त्याला क्लब फूड असं बोलू शकतो. ओके, सो आपण बघितला फर्स्ट वन डेव्हलपमेंट ऑफ डिस्प्लेजी ऑफ हिप असेल, आणि दुसरं आहे क्लब फूड. आपण आज 2 टॉपिक बघले जे की रिलेटेड आहे ऑर्थोपेडिक ॲबनॉर्मॅलिटीसाठी. ओके, सो थँक्यू सो मच फॉर एव्हरीवन की तुम्ही प्रॉपरली अटेंड करताय लेक्चर. तुम्हाला काही डाऊट असेल तर विचारू शकता, ऑनलाईन ऑफलाईन. ओके, सो थँक्यू सो मच फॉर एव्हरीवन.